लास्ट लेक्चरमध्ये आपण हा चॅप्टर शिकलेलो होतो. रूल्स आर फॉर एव्हरीवन. सगळ्यांसाठी सगळे नियम असतात असा चॅप्टर आपण शिकलो होतो. त्याच्यामध्ये आपण वेगवेगळ्या रूल्स बद्दल बोललो होतो. ते रूल्स कसे सगळ्यांसाठी सगळ्यांना लागू पडतात. स्त्री पुरुष लहान मूल मोठं मूल वय या कशाचाही विचार न करता रूल्स हे सगळ्यांसाठी असतात, जे कॉमन असतात. सगळ्यांनी ते फॉलो करणं कंपल्सरी असतं. याच्याबद्दल आपण बघितलं होतं. आपल्या त्यातला एक शेवटचा फक्त पॉइंट राहिलाय, प्रोटेक्टिंग अवर एन्व्हायरमेंट. सो आपण तो कंप्लीट करूया. चॅप्टरचा एक्सरसाइज काय आहे तो एकदा बघूया आणि मग पुढच्या चॅप्टरला सुरुवात करूया. ओके. ओके, स्वतः स्क्रीनवर बघूया आपण. पुढचं आहे प्रोटेक्टिंग अवर एन्व्हायरमेंट. म्हणजे काय की आपलं जे पर्यावरण आहे त्याची आपल्याला रक्षा करणं गरजेचं आहे. आपल्या आजूबाजूचे जे पर्यावरणातल्या गोष्टी आहेत, लिव्हिंग थिंग्स नॉन लिव्हिंग थिंग्स, या सगळ्यांची जतन करणं, हे सगळं जपून ठेवणं आणि याचं प्रोटेक्शन करणं हे आपलं काम आहे. जस्ट ॲज लॉज आर नेसेसरी टू मेंटेन इक्वॅलिटी अँड जस्टिस इन सोसायटी, लॉज आर ऑल्सो रिक्वायर्ड फॉर द प्रोटेक्शन ऑफ द एन्व्हायरमेंट. राईट. म्हणजे काय की जसे काही नियम जे आहेत, लॉज आहेत, कायदे आहेत, हे सगळे कशासाठी निर्माण केलेले गेले आहेत की सगळ्यांना समान वागणूक मिळावी, सगळ्यांना न्यायाने वागणूक मिळावी ह्याच्यासाठी, आणि सामाजिक स्तरावर सगळीकडे जस्टिस आणि इक्वॅलिटी राहावी याच्यासाठी जे काही लॉज आहेत, जे काही रूल्स आहेत ते तयार केलेले आहेत. माणसांसाठी हे रूल्स आहेत. पण तसेच आपण काही रूल्स हे एन्व्हायरमेंटसाठी सुद्धा क्रिएट केले पाहिजेत. आपल्या आजूबाजूचे जे लिव्हिंग थिंग्स आहेत, जसं की झाडं, नॉन लिव्हिंग थिंग्समध्ये पाणी आहे, माती आहे, ह्या सगळ्याची सुद्धा ओव्हरऑल एन्व्हायरमेंटची आपल्याला जपणूक करणं गरजेचं आहे. कशासाठी? तर परत माणसांनीच व्यवस्थित राहावं म्हणून, माणसांचंच आयुष्य चांगल्या दर्जावरती जावं ह्याच्यासाठी बाकीच्या गोष्टी सुद्धा आपल्याला व्यवस्थित मेंटेन करणं गरजेचं आहे. सो ते करण्यासाठी एन्व्हायरमेंटच्या प्रोटेक्शनसाठी सुद्धा लॉज गरजेचे आहेत, काही रूल्स गरजेचे आहेत. वी आर डिपेंडेंट ऑन नेचर इन मेनी वेज. बरोबर, आपण निसर्गावर डिपेंडेंट आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये आपण निसर्गावरच डिपेंडेंट आहे. आपण खातो पितो ते काय असतं, शेवटी निसर्गात उगलेलीच गोष्ट असते. ते उगतीये कशामुळे? तर माती आहे, पाणी आहे म्हणून. आपण ब्रीदिंग करतोय, श्वासोच्छ्वास चालतो आपला, ऑक्सिजन आतमध्ये घेता येतोय कारण हवेत ऑक्सिजन आहे, जो नैसर्गिक भाग आहे. त्यामुळे बऱ्याचशा गोष्टींमध्ये आपण निसर्गावर अवलंबून आहे. मोस्ट ऑफ अवर नीड्स आर फुलफिल्ड बाय नेचर. आपण आता बघितलं, काही एक्झाम्पल्स बघितली आपण. ह्या सगळ्या ज्या काही आपल्या गरजा आहेत हा निसर्गच पूर्ण करतोय. नॅचरल रिसोर्सेस शुड बी अवेलेबल इन इनफ क्वांटिटीज फॉर द नीड्स ऑफ अवर फ्युचर जनरेशन्स. सगळं पाणी आपण आत्ताच्या जनरेशन्सने संपवून टाकलं तर पुढच्या जनरेशनला, पुढच्या मानवजातीला काही उरेल का? तर नाही. ते त्यांना मिळावं, त्यांच्यासाठी राहावं, याच्यासाठी काय गरजेचं आहे की आपण आत्ता ते जपणूक करून वापरलं पाहिजे, तरच ते पुढच्या पिढ्यांना मिळत राहील. देअरफॉर वी मस्ट कन्झर्व दीज नॅचरल रिसोर्सेस. म्हणून आपल्याला जे काही नैसर्गिक रिसोर्सेस, नॅचरल रिसोर्सेस आहेत, जसं की पाणी आहे, त्याच्यानंतर अजून शुद्ध हवा, हे सगळं मेंटेन करणं का गरजेचं आहे? तर आपल्या पुढच्या पिढ्यांना सुद्धा जशी आपल्याला चांगली हवा मिळतीये, जसं आपल्याला चांगलं पाणी मिळतंय, मुबलक प्रमाणात मिळतंय, तेवढं त्यांनाही मिळावं याच्यासाठी आपल्याला त्याचं जपणूक करणं गरजेचं आहे. वी मस्ट यूज देम केअरफुली. आपण त्याचा काळजीपूर्वक वापर करणं गरजेचं आहे. ओके, समजलं इथपर्यंत? प्रोटेक्टिंग अवर एन्व्हायरमेंट या पॅराग्राफ मधून आपण काय बघितलंय की जसं आपल्याला लॉज आहेत जस्टिस मेंटेन करण्यासाठी ह्युमन बिंग्समध्ये, तसंच ह्युमन बिंग्सच्या पुढच्या पिढीला, मानव जातीच्या पुढच्या पिढीला सगळे फायदे जे आपण आत्ता उपभोगतो आहोत, जसं की चांगलं पाणी आहे, शुद्ध हवा आहे, हे जसं आपल्याला मिळतंय, भरपूर झाडं पालं आहे, आपल्या आजूबाजूला भरपूर झाडं आहेत, ती ॲज इट इज मिळावी ह्याच्यासाठी काय गरजेचं आहे की आपण त्यांची आत्ता जपणूक करणं. ओके. सो हा एकदा पॅराग्राफ वाचायचा आपल्याला, प्रोटेक्टिंग अवर एन्व्हायरमेंट. कोण वाचेल ते? प्लीज राईट युअर नेम इन चॅट बॉक्स. कोण वाचेल? प्रमिता. ओके, प्रमिता, हर्षद, दीक्षा. अरे बापरे, सगळ्यांचीच नावं आली. ठीक आहे, आपण एक एकदा सगळ्यांना वाचायला देऊया. प्रमिता, प्लीज स्टार्ट.
Yes, Pramita, please switch on your mic and start reading from Protecting Our Environment. Yes, ma'am. Yes. Protecting our environment, just as laws are necessary to maintain equality and justice in society. Laws are also required for the protection of the environment. We are dependent on nature in many ways. Most of your needs are fulfilled by nature. Nature resources should be available in enough quantities for the needs of our future generation. Questions. Therefore, we must conserve these natural resources. We must use them carefully. Okay, very good. You can switch off your mic. जर तुम्हाला एक्झाम मध्ये क्वेश्चन आला, why we must conserve natural resources or why we must use natural resources carefully, तर ह्याच्यामध्ये आपल्याला हा पॅराग्राफ जो आता आपण वाचला तो आन्सर म्हणून लिहायचा आहे. Okay, if the question comes in exam that why must we conserve natural resources or why must we use natural resources carefully, याच्यामध्ये हा पॅराग्राफ आन्सर म्हणून लिहायचा आहे. फ्रॉम जस्ट टू देअरफॉर वी मस्ट कन्झर्व दिस नॅचरल रिसोर्सेस इथपर्यंत. ओके, सो नेक्स्ट नेम वॉज हर्षद. हर्षद, प्लीज स्विच ऑन युअर माइक. Yes. Yes, and read the paragraph. Protecting. Many times laws have to be made to नो नॉट तिथे नाही. प्रोटेक्टिंग अवर एन्व्हायरमेंट, तू पहिले सुरुवात केलीस ते बरोबर होतं. प्रोटेक्टिंग अवर एन्व्हायरमेंट हे वाचायचंय. just as laws are necessary to maintain equality and justice in society, laws are also required for the protection of environment. We are dependent on nature in many ways. Most of our needs are fulfilled by nature. Natural resources should be available in enough quantities for the needs of our future generations. Therefore, we must conserve the natural resources. We must use them carefully. Okay, very good, Harshad. You can switch off your mic now. The next name is Diksha. Diksha, please read. Yes. Just also our nature of mind, equality and just in society. Laws are also required of the protection of the environment. We are dependent on nature. In many ways, more of our needs are Fulfilled by nature. Fulfilled Yes. by nature. Nature resources should be available in Enough enough quality from the needs quantity from the needs of our future future generations. Therefore, we must Conserve conserve their nature. natural Natural resource. We must use them carefully. Very perfect. ओके, अनुज, तुला आता मी पुढचा पॅराग्राफ वाचायला देईन जेव्हा पुढचा कुठला येईल. ओके, सो हे आपण आता प्रोटेक्टिंग अवर एन्व्हायरमेंट बद्दल वाचलं आणि आता आपण ह्या चॅप्टरचे जे एक्सरसाइज आहेत, आता इथे काही आपण मागच्या लेक्चरमध्ये सोशल इश्यूज बघितले होते की काय काय सामाजिक
प्रॉब्लेम्स आहेत आपल्या आजूबाजूला. तर इलिटरसी म्हणजे काय? अशिक्षितपणा. लोक अशिक्षित आहेत म्हणून त्यांना कळत नाही की कसं वागावं, कुठे काय बोलावं. त्याच्यामुळे सगळा इनजस्टिस कॉज होऊ शकतो. कसं वागावं, पब्लिकमध्ये कसं बिहेव करावं, ह्याचे काही गोष्टी अशा असतात की ज्या इलिटरसीमुळे कळत नाहीत. आपण शिक्षण घेऊ तेव्हा त्या गोष्टी आपल्याला क्लिअर होत जातात. कसं वागणूक गरजेची आहे समाजात हे शिक्षणाने क्लिअर होत जातं. कसं बोलणं गरजेचं आहे हे शिक्षणातून कळतं. शिक्षण नसेल तर त्या गोष्टी होत नाहीत. अजून काय होऊ शकतं? बेरोजगारी वाढते. शिक्षण नसेल, चांगली नोकरी नाही मिळत आहे, बेरोजगारी वाढतीये, त्याच्यामुळे चोऱ्यामाऱ्या वाढतात. सो ह्या इलिटरसी हा एक प्रॉब्लेम आहे. सुपरस्टिशन. सुपरस्टिशन म्हणजे अंधश्रद्धा. त्या चित्रात बघताय तुम्ही, लिंबू लावले, मिरची लिंबू आणि एक बाहुली उलटी टांगली आहे. सो हे सगळं काय आहे? अंधश्रद्धा आहे. राईट. तर भरपूर साऱ्या अंधश्रद्धा अजूनही आपल्या समाजात आहेत की असं केलं तर असं होईल, आणि त्याच्यामुळे बऱ्याच साऱ्या चांगल्या गोष्टी मागे टाकल्या जातात. त्यांच्याकडे बघणं सोडून दिलं जातं फक्त अंधश्रद्धांमुळे. चाइल्ड मॅरेज, बालविवाह, चाइल्ड लेबर आपण जे बघितलं होतं, 14 इयर्स, बिलो 14 इयर्स चिल्ड्रन आर नॉट अलाउड टू वर्क. मुलांकडून 14 वर्षाच्या खालच्या मुलांकडनं काम करून घ्यायचं नसतं. सो हे चाइल्ड लेबर जे आहे हे सुद्धा आपले सध्याचे मेजर सोशल इश्यूज कुठले कुठले आहेत? तर हे 4: इलिटरसी, सुपरस्टिशन, चाइल्ड मॅरेज आणि चाइल्ड लेबर. ओके. सो नाव डू यू नोचा एक पॅराग्राफ आहे, तो आपल्याला वाचायचा आहे. तर अनुजचं नाव होतं मगाशी लिस्टमध्ये. सो अनुज, विल यू रीड इट? डू यू नोचा जो पॅराग्राफ आहे तो आपला वाचायचा राहिलाय. अनुज, वाचशील तो? यू कॅन स्विच ऑन युअर माइक. Yes, teacher. येस, प्लीज स्टार्ट. कास्ट. We can cast वी कॅन नाही. now कास्ट पासून कास्ट डिस्क्रिमिनेशन, caste, gender इनइक्वॅलिटी, inequality and lack लॅक of education form woman were वेअर some of the big ऑब्स्टॅकल्स obstacles in our सोसायटी. सोसायटी, society. समाजामध्ये. ऑब्स्टॅकल्स म्हणजे अडथळे. ओके. महात्मा महात्मा ज्योतिराव फुले, राजश्री शंभर शाहू महाराज. येस. शाहू महाराज and Dr. बाबासाहेब आंबेडकर. बाबासाहेब ट्राईड treat to Tried. not get right रीड object ऑब्स्टॅकल्स. obscenities ऑब्स्टॅकल्स. obstacles. सावित्रीबाई फुले Had. had to bite fight a great a great battle for women women's education air her colleges. colleague फातिमा शेख वारणा शेख
Provided her with valuable valuable assistance assistance in this fight. in this fight. Maharshi Maharshi Dhondo Keshav Karve Dondo Keshav Karve yes, also did great work to promote women's education. promote women education. Okay, very good. You can switch off your mic now. आता आपल्या समाजाचे मेजर जे काही प्रॉब्लेम होते त्याच्यामध्ये काय होतं, कास्ट डिस्क्रिमिनेशन, जातीवरून वादविवाद होते, स्त्री पुरुष असमानता होती, महिलांच्या मध्ये शिक्षणाचा अभाव होता. हे सगळे खूप मोठे अडथळे होते आपल्या सामाजिक प्रगतीच्या मध्ये. महात्मा ज्योतिराव फुले, राजर्षी शाहू महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी हे अडथळे दूर करण्याचा प्रयत्न केला. सावित्रीबाई फुलेंनी काय केलं, महिला शिक्षणावर जोर दिला की महिलांनी शिकून काहीतरी करून दाखवणं हे किती गरजेचं आहे हे त्यांनी सांगितलं. ओके. आणि सावित्रीबाई फुलेंबरोबर अजून कोण होतं महिला शिक्षणामध्ये, तर महर्षी कर्वे. पुण्यामध्ये पुणे युनिव्हर्सिटीचं नाव आता सावित्रीबाई फुलेंच्या नावाने केलंय, सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी. आणि शिवाय धोंडो केशव कर्वेंच्या नावाने कर्वे स्त्री शिक्षण संस्था आहे, ज्यांची स्पेशली महिलांसाठी शाळा कॉलेज अशी आहेत. ओके. So now the work of all these social workers was instrumental in bringing about positive change in our society. काय फायदा झाला ह्या सगळ्यांच्या कामाचा, आता आपण बघतोय तो फायदा की जातीय वादविवाद मिटलेले आहेत बऱ्यापैकी, स्त्रियांचं शिक्षण, मुली भरपूर प्रमाणात शिकायला लागल्या आहेत, ज्या पूर्वीच्या काळी अजिबात शिकत नव्हत्या, घराच्या बाहेरही पडत नव्हत्या, आता प्रत्येक क्षेत्रात महिलांचं नाव आहे. राईट. सो ह्या सगळ्यांनी तेव्हा काहीतरी लढा दिला, काहीतरी समाजाच्या प्रती आपलं देणं लागतं ह्या विचारांनी त्यांनी काहीतरी केलं, म्हणून आज आपण सुद्धा शिकू शकतोय, समाजात आरामात वावरू शकतोय, कुठलाही भेदभाव नाहीयेत. ओके. सो व्हॉट वी हॅव लर्न्ड फ्रॉम दिस लेसन, आपण या चॅप्टर मधनं काय शिकलो, रूल्स मेड फॉर पीपल आर चेंज्ड फ्रॉम टाइम टू टाइम. लोकांसाठी बनवलेले नियम हे वेळेनुसार बदलत जातात. आपण काही एक्झाम्पल्स बघितली होती, जसं काळानुरूप रूल्स बदलायला लागतात. फॉर एक्झाम्पल आपण डिस्कस केलं होतं की पूर्वी रूल असा होता की 7च्या आत सगळ्यांनी घरात यायला पाहिजे, पण आता 7 पर्यंत ऑफिसेसच सुटलेली नसतात, तर लोक कशी येतील 7च्या आत सगळे घरात. तो रूल हळूहळू आता 10, 11, 12 पर्यंत गेलाय, काही दिवसांनी तोही कदाचित राहणारच नाही. Rules in the olden days were in the form of religious traditions and social customs. काही नियम जे होते ते पूर्वीचे रिलिजन्सना धरून होते, ट्रेडिशन्सना धरून होते, आणि काही सामाजिक बांधिलकी होती त्याच्या मागे. आता तेवढे सक्त रूल्स नाहीयेत. लॉज आर मेड टू कॉम्बॅट इनह्युमन अँड अनडिझायरेबल ट्रेडिशन्स अँड कस्टम्स. काही नियम हे अशा रीतीने बनवले जातात, काही कायदे अशासाठी बनवले जातात की ज्या चुकीच्या रूढी परंपरा आहेत किंवा ज्याच्यामुळे समाजाला हानी पोहोचेल अशा ज्या रूढी आहेत त्या समाजातून नाहीशा केल्या जाव्या. फॉर एक्झाम्पल चाइल्ड मॅरेज. ओके. सो वी विल कम टू द एक्सरसाइज ऑफ दिस चॅप्टर. फर्स्ट इज fill in the blanks. Our society works according to certain. आन्सर काय आहे याचं? We will check this in our society works. Just give me a minute. Yes. Yes. Can you see this sentence? Our society works according to certain rules. So first fill in the blank जे आहे त्याचा आन्सर आहे
rules. Our society works according to certain rules. लिहिलं सगळ्यांनी पहिल्या प्रश्नाचं उत्तर? व्हेरी गुड. The Constitution of Independent India abolished इथे सेंटेन्स दिसेल तुम्हाला. The Constitution of Independent India abolished the custom of untouchability. अबॉलिस्टच्या पुढे आन्सर मध्ये तुम्ही काय लिहिणार? The custom of untouchability. अस्पृश्यतेची परंपरा बाद केली गेली. लिहिलं आन्सर द कस्टम ऑफ अनटचॅबिलिटी. सेकंडचा आन्सर द कस्टम ऑफ अनटचॅबिलिटी. आन्सर्स लिहिताना इथे आता जेव्हा असे मोठे मोठे वर्ड्स येतील तेव्हा स्पेलिंग सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायला लागतील. ओके, सो इथे स्पेलिंग सुद्धा लक्षात ठेवायला लागणार आहेत. अनटचॅबिलिटीचं स्पेलिंग काय आहे हे मेमराइज करायला लागेल लिहिण्याच्या आधी. थर्ड क्वेश्चन कडे जाऊया आपण. रॉंग कस्टम्स अँड ट्रेडिशन्स कॉज द डॅश ऑफ सम सेक्शन्स ऑफ सोसायटी. इथे बघा. Wrong customs and traditions cause the neglect of some sections of society. The neglect हे आन्सर येईल. द निग्लेक्ट हे थर्ड क्वेश्चनचा आन्सर येईल. परत एकदा आपण तिन्ही क्वेश्चनची आन्सर डिस्कस करूया. पहिलं आहे अवर सोसायटी वर्क्स अकॉर्डिंग टू सर्टन रूल्स. The Constitution of Independent India abolished the custom of untouchability. Wrong customs and traditions cause the neglect of some sections of society. समजले तिन्ही उत्तर? ओके, तिन्ही उत्तर व्यवस्थित समजली. पुढच्या क्वेश्चन कडे जाऊया आपण. ओके, आन्सर इन वन सेंटेन्स. एका सेंटेन्स मध्ये आपल्याला तो उत्तर द्यायचं आहे. व्हाय आर रूल्स मेड. तर आता याचं उत्तर आपण जिथे रूल्स बनवलेले आहेत तिथे शोधूया की कुठे आहे ते. Yes. Can you see the sentence? Rules need to be made to specify each person's duties and responsibilities. तुमच्याकडे वही आणि पेन आहे? करेक्ट. रूल्स आर मेड फॉर युअर सेफ्टी. परफेक्ट. बट आपण थोडंसं टेक्स्टबुक मध्ये जसं दिलंय तसं उत्तर लिहूया. वही पेन असेल, वही पेन्सिल असेल तर उत्तर लिहून घ्या. इथे सेंटेन्स दिसतंय तुम्हाला? Rules need to be made to specify each person's duties and responsibilities. प्रत्येक व्यक्तीला त्याचं कर्तव्य आणि काम दाखवून देण्यासाठी rules are made. So you have to write this answer. I'll dictate it again. Rules need to be made to specify each person's duties and responsibilities.
ओके, समजलंय सगळ्यांना नक्की कुठलं उत्तर आहे ते? ओके, सो नाउ कमिंग टू द नेक्स्ट क्वेश्चन. Which values have been a part of our social life since ancient times? Okay, so wrong customs and मिळालं याचा आन्सर कोणाला? नेक्स्ट क्वेश्चनचा टेक्स्टबुक मध्ये कुठे आन्सर आहे? विच व्हॅल्यूज हॅव बीन अ पार्ट ऑफ अवर सोशल लाईफ सिन्स एन्शियंट टाइम्स? येस. The values of non-violence and peace have been a part of our social life since ancient times. इथे लास्ट सेंटेन्स बघा. या पॅरेग्राफ मध्ये लास्ट सेंटेन्स आहे, द व्हॅल्यूज ऑफ नॉन व्हायलन्स अँड पीस हॅव बीन अ पार्ट ऑफ अवर सोशल लाईफ सिन्स एन्शियंट टाइम्स. So this will be the answer of second question. Which values have been a part of our social life since ancient times? Non-violence and peace. Non-violence and peace is the answer of second question. लिहून घेतलं सगळ्यांनी? Okay, so we will move on to the next question. What are the big obstacles in our society? What are the big obstacles in our society? Yes, poverty and lack of education are the two big obstacles in our society. दिसला आन्सर? इथे आहे बघा वरती, प्रोटेक्टिंग अवर एन्व्हायरमेंटच्या वरचा पॅरेग्राफ, तिथे बरोबर तेच दिसेल. पॉव्हर्टी अँड लॅक ऑफ एज्युकेशन आर द टू बिग ऑब्स्टॅकल्स इन अवर सोसायटी. ओके, लिहिली उत्तरं सगळ्यांनी आता? तिन्ही क्वेश्चन्सची वन लाईन आन्सर्स व्यवस्थित लिहिता येतील आता एक्झामला क्वेश्चन्स आले तर. ओके, सो नाव नेक्स्ट क्वेश्चन, आन्सर इन शॉर्ट. Which unjust customs have been banned by law? कुठल्या रूढी ह्या कायद्याने बॅन केलेल्या आहेत? तर त्याची आपण एक लिस्ट वाचलेली होती, ती आपण इथे बघूया. हा इथे पॅराग्राफ आहे बघा. मेनी टाइम्स लॉज हॅव टू बी मेड टू अबॉलिश अनजस्ट कस्टम्स. In our country, customs such as sati and child marriage were abolished by making laws that banned them. The law that banned the use of magic for cheating people was first enacted in Maharashtra. Receiving a dowry has been banned by law. म्हणजे कुठल्या कुठल्या कस्टम्स बॅन्ड आहेत सध्या? तर सती, चाइल्ड मॅरेज, यूज ऑफ मॅजिक फॉर चीटिंग पीपल आणि रिसिव्हिंग अ डावरी, या चार. तर हा पॅरेग्राफ जो आहे, यू कॅन राईट दिस होल पॅरेग्राफ ॲज अ आन्सर. सो कोण वाचेल हा पॅरेग्राफ फ्रॉम इन अवर कंट्री? इन अवर कंट्री पासून बाय लॉ पर्यंत सगळं वाचायचंय. कोण वाचेल हे? ओके, प्रमिता एक आहे अजून. प्रमिताचं वाचून झालंय. थोडस नवीन नाव. दुसरं कोण वाचेल? प्रमिता, हर्षद, दीक्षा आणि अनुजचं वाचून झालंय. आदेश वाचशील? आदेश?
Will you read the answer? Okay. He left the meeting. Okay, Pramita, please switch on your mic. Yes, ma'am. Yes. Please start from in our country. Yes, ma'am. In our country, customs such as sati and child marriage were abolished by making laws that banned them. The law that banned the use of magic for cheating people was first enacted in Enacted. Maharashtra. In Maharashtra, receiving a receiving a Dowry. dowry has been banned by law. Okay, very good. Perfect. Yes. समजलंय काय आन्सर लिहिता येईल फर्स्ट पॅराग्राफचं, फर्स्ट क्वेश्चनचं, आन्सर इन शॉर्टच्या फर्स्ट क्वेश्चनचं हा पॅराग्राफ आपण आन्सर म्हणून लिहायचा आहे. त्यातलं मेन काय आहे, मेन पॉइंट्स कोणते कोणते आहेत, कुठल्या कस्टम्स बॅन केलेले आहेत, लॉनी कायद्याने कुठल्या गोष्टी करणं गुन्हा आहे, आता सती, चाइल्ड मॅरेज, यूज ऑफ मॅजिक फॉर चीटिंग पीपल आणि रिसिव्हिंग अ डावरी, हे चार. Okay, so now the next question is, why do we need to make laws for the protection of the environment? आपल्याला एन्व्हायरमेंटच्या प्रोटेक्शनसाठी का लॉ करणं गरजेचं पडतंय? तर आपण जो हा पॅराग्राफ वाचला होता तो सगळा लिहायचा आहे. जस्ट ॲज लॉज आर नेसेसरी टू मेंटेन इक्वॅलिटी अँड जस्टिस, laws are also required for the protection of the environment. Why? Because we are independent on nature in many ways. Most of our needs are fulfilled by nature. Natural resources should be available in enough quantities for the needs of our future generations. Okay, so मगाशी जो पॅराग्राफ तुम्ही वाचला होता तोच प्रोटेक्टिंग अवर एन्व्हायरमेंटचा पॅराग्राफ आपल्याला या सेकंड क्वेश्चनचा आन्सर म्हणून लिहायचा आहे. Is it clear now? Yes, you will have to write full paragraph. कारण त्याच्यामध्येच सगळं आलंय ना की कशा मेन आपल्याला कशासाठी वापरायला लागतोय, तर सगळ्या नॅचरल रिसोर्सेसवर आपण पूर्णपणे डिपेंडेंट आहे. जर ते संपले तर आपल्या फ्युचर जनरेशन्सला काहीच मिळणार नाही, एवढंच त्या पॅराग्राफमध्ये सांगितलं आणि ते दोन्ही मुद्दे गरजेचे आहेत. दॅट्स वाय यू हॅव टू राईट द होल पॅराग्राफ. ओके, सो नाव हा चॅप्टर आपला संपलेला आहे, रूल्स आर फॉर एव्हरीवन. नाव आपण पुढचा चॅप्टर आता स्टार्ट करू शकतो. ओके, आपल्याकडे अजून जवळजवळ अर्धा तास आहे. सो वी विल स्टार्ट विथ द नेक्स्ट चॅप्टर विच इज लेट अस सॉल्व्ह अवर ओन प्रॉब्लेम्स. आपले स्वतःचे जे प्रॉब्लेम्स आहेत ते आपणच सॉल्व्ह करायचा प्रयत्न करूया. व्हॉट प्रॉब्लेम्स कॅन यू आयडेंटिफाय फ्रॉम द फॉलोइंग पिक्चर? आपल्याला खालच्या पिक्चरमध्ये काय प्रॉब्लेम दिसत आहेत? माय एरिया गेट्स वॉटर ओनली थ्राइस अ वीक, असं एक मुलगी म्हणतीये. द गार्बेज हॅज पाइल्ड अप, आय हॅव टू वॉक टू स्कूल विथ माय नोज कव्हर्ड. मुलीचा त्या प्रॉब्लेम काय आहे की तिच्या एरियामध्ये फक्त 3च दिवस, एक आठवड्यातनं फक्त 3च दिवस पाणी येतंय. तो मुलगा चालत जाताना काय विचार करतोय की कचरा भरपूर साठलेला आहे, मला शाळेमध्ये नाकावर हात ठेवून चालत जायला लागतंय वास येऊ नये म्हणून. पुढच्या चित्रात प्रॉब्लेम काय आहे? आय फील लाईक रायडिंग माय बायसिकल टू स्कूल एव्हरी डे बट देअर इज नो बायसिकल ट्रॅक. रस्त्यावरती बायसिकलसाठी, सायकलसाठी वेगळा ट्रॅक नाहीये आणि कार्स किंवा टू व्हीलर्सच्या मधून सायकल चालवणं अवघड असतं. त्यामुळे त्या तिसऱ्या पिक्चर मधल्या मुलीला हा प्रॉब्लेम आहे की तिला बायसिकल चालवताच येत नाहीये एवढ्या ट्रॅफिक मधनं, आणि बायसिकल ट्रॅक, सेपरेट सायकल्स चालवण्यासाठीचा ट्रॅक अवेलेबल नाहीये. माय फादर हॅज टू विजिट द तालुका प्लेस एव्हरी डे फॉर सम डिस्प्यूट ओव्हर द लँड. माझ्या वडिलांना दरवेळेला तालुका प्लेसला, तालुक्याच्या जागी जायला लागतं, कोणाची तरी जमिनीवरून भांडणं होतात म्हणून. हा त्या शेवटच्या चित्रातल्या मुलाचा प्रॉब्लेम आहे. सो आता काय याच्यामध्ये आपल्याला काय डिस्कस करायचं आहे तर इश्यूज इन सिव्हिक लाईफ. सिव्हिक लाईफ म्हणजे काय की आपण जे आयुष्य जगत आहे, आपलं सोशल, बाकीचं सामाजिक आयुष्य जे आहे, शहरातलं, गावातलं जे वेगवेगळं आयुष्य, घर सोडून बाहेरचं जे आयुष्य आहे, त्याच्यामध्ये आपल्याला काय काय इश्यूज असतात, काय काय प्रॉब्लेम्स असतात. वी एन्काउंटर मेनी प्रॉब्लेम्स इन अवर सिव्हिक लाईफ. दीज प्रॉब्लेम्स कॉज अस इनकन्व्हिनियन्स.
भरपूर सारे प्रॉब्लेम्स आपल्याला येत असतात. आपण वरती बघितलं त्यातला कुठला ना कुठला प्रॉब्लेम आपल्या आयुष्यात असतोच. आयदर चालत जाताना कुठेतरी कचऱ्याचा ढीग खूप आहे म्हणून तिथून वास येत असतो, सायकल नीट चालवता येत नसते, पाणी येत नसतं घरी बऱ्याचदा, कुठला ना कुठला याच्यापैकी प्रॉब्लेम कोणाच्या ना कोणाच्या बरोबर चालूच असतो. आणि ह्या प्रॉब्लेम्समुळे काय होतं, आपला इनकन्व्हिनियन्स होतं, आपल्याला जे रुटीन व्यवस्थित चालू आहे आपलं ते चालू राहत नाही. समटाइम्स अवर लाईफ इज थ्रोन इन टू डिसऑर्डर. म्हणजे काय होतं की जे ऑर्डरली व्यवस्थित जे काही रुटीन आहे, व्यवस्थित जे आपलं चालू आहे काम, ते होत नाही, त्यात काहीतरी मध्येच अडथळा येतो. फॉर एक्झाम्पल आता आपण असं बघूया की तो मुलगा तो नाकावर बोट ठेवून चालत चाललाय, तो जर शाळेत जाता जाता मध्येच डबा खात जात असेल, चालताना वेळ मिळत नाही म्हणून चालत चालत तो खात खात जातो, असं जर कंडिशन असेल तर त्याला तो खाता येणार नाही. म्हणजे काय होईल, काहीतरी प्रॉब्लेम येतो ना त्याला. त्याचं रुटीन होतं की तो चालत जाताना डबा खात जायचा, आता तसं करता येत नाहीये. घरात 3च वेळा पाणी येतंय असं म्हणल्यावर एरवी जेव्हा येतं तेव्हा सगळ्यांना बाकीची हातातली कामं सोडून पाणी भरायला लागायला लागतंय. जर त्या वेळात समज तुम्ही अभ्यास करत असाल कुठल्या मधल्या वेळात, तर तो अभ्यासाचा वेळ कमी होतोय, त्या वेळात पाणी भरायला लागतंय, सो रुटीन डिस्टर्ब होतं. इफ वी टर्न अ ब्लाइंड आय टुवर्ड्स प्रॉब्लेम्स दे बिकम वर्स. म्हणजे काय, थोडक्यात आपण जर त्या प्रॉब्लेम्सकडे दुर्लक्ष केलं तर ते अजून कठीण होऊन जातात, अजून वाईट परिस्थिती होऊन जाते त्याची. सो इट इज बेस्ट टू सॉल्व्ह देम इन टाइम. त्यामुळे चांगला उपाय काय आहे, वेळेतच ते सॉल्व्ह करून टाकणं. काहीतरी प्रॉब्लेम समोर दिसतोय आणि त्याच्याबद्दल चिडचिड करत, त्याच्याबद्दल रागराग करत नुसतंच बसायचं, कंप्लेंट्स करत बसायचं का त्याच्यावर काहीतरी सोल्युशन काढायचं. जर आपण नुसती चिडचिड करत बसलो तर ते प्रॉब्लेम वाढतच जातो आणि अजून वर्स्ट कंडिशन क्रिएट होते. त्याच्यापेक्षा उत्तम काय आहे की आपण त्या प्रॉब्लेमवर वेळच्या वेळीच काहीतरी सोल्युशन काढणं, काहीतरी उपाय शोधणं. इट इज नेसेसरी. The problems faced by people in cities and villages can be called problems or issues in civic life. So जे आपण मगाशी म्हणलं की शहरातली लोक, गावातली लोक, आपण घर सोडून बाहेरच्या आयुष्यात जे प्रॉब्लेम्स येतात त्या सगळ्या प्रॉब्लेम्स आपण काय म्हणतो, सिव्हिक लाईफ मधले प्रॉब्लेम्स. इट इज इम्पॉर्टंट टू बी एबल टू आयडेंटिफाय सच इश्यूज. आपल्यासाठी गरजेचं काय आहे की असे जे काही प्रॉब्लेम्स आहेत, हे जे काही इश्यूज आहेत ते आपल्याला ओळखता आले पाहिजे. वन पर्सन अलोन कॅनॉट सॉल्व्ह सच प्रॉब्लेम्स. एका व्यक्तीला हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करता येणार नाहीत. दे कॅन बी सॉल्व्ह थ्रू एव्हरीवन्स एफर्ट्स अँड कोऑपरेशन. सगळ्यांच्या मेहनतीतून आणि सहभागातूनच हे प्रॉब्लेम्स सॉल्व्ह करता येऊ शकतील. आपण वरची जी काही मगाशी 4 प्रॉब्लेम्स होते त्याच्यापैकीच बघू शकतो की आता आठवड्यातून एकदा 3च दिवस पाणी येतंय, ती मुलगी एकटी काही करू शकेल का? ती आयडिया सुचवू शकेल की आपण कोणाला तरी पत्र लिहूयात, म्युन्सिपाल्टीला पत्र लिहूयात फॉर एक्झाम्पल, की आमच्या इथे असा प्रॉब्लेम आहे, किंवा पाण्याच्या नळीचा काही इश्यू आहे का तो बघायचा असेल तर सोसायटीमधल्या सगळ्यांना सांगून, प्लंबर बोलवून ते करता येईल, राईट. पण त्याच्यासाठी प्रत्येकाने एफर्ट घेणं गरजेचं आहे. एकच जण काम करतंय बाकीचे बघत बसलेत याला अर्थ नाहीये, किंवा समोरची व्यक्ती काम करते म्हणून तिच्याच अंगावर सगळं ढकलणं, याच्यानेही कुठला प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार नाही. ओके, सो हे झाले इश्यूज. आता सॉल्व्हिंग डिस्प्यूट्स. Disputes arising over various issues in our towns and villages can also be a problem. जी काही आपल्या गावामध्ये, शहरामध्ये सारखी सारखी भांडणं होत असतील, वादविवाद होत असतील, तर त्याच्यामुळेही प्रॉब्लेम होतो ना. सगळ्यांना शांतपणे राहता येत नाही, काही ना काहीतरी चिडचिड, हेवे दावे, मारामाऱ्या काहीतरी चालू राहतं. थोडक्यात अशांतता राहते. The well-being of a village is affected by constant disputes. जे साधेपणा आहे, चांगलं व्यवस्थित वागणूक आहे, ती सगळी काय होते, अफेक्ट होते या सारख्या होणाऱ्या भांडणांमुळे, वादविवादांमुळे. इट लीड्स टू लॉस ऑफ युनिटी अँड ऑब्स्ट्रक्ट्स द प्रोग्रेस ऑफ द विलेज. परिणाम काय होतो की सगळ्यांच्यातली एकता, युनिटी जी असते, सगळ्यांनी समभावाने एकतेने राहणं कमी होतं आणि त्याच्यामुळे अर्थातच प्रगती कमी होते. जेव्हा माणूस एकत्र राहील तेव्हाच तो प्रगती करू शकेल. एक जण काहीतरी प्रगतीसाठी पुढे पाऊल टाकतोय आणि दुसरा त्याचं पाऊल खेचतोय, तर अशा रीतीने कोणाचीच धड प्रगती होणार नाही. गरजेचं काय आहे की कोणी जर चांगलं काम करत असेल तर जितकी आपल्याला शक्य होईल तितकी मदत करणं. इट इज नॉट कंपल्सरी की सगळं त्याच्यावरचं तुम्ही भार उचलावा आणि तुम्ही स्वतः काम करावं.
असं काही नसतं. जितकी पॉसिबल आहे तितकी त्या व्यक्तीला मदत करायची. मदत करणंही जर पॉसिबल नसेल तर ऍटलिस्ट त्याच्यात अडथळा आणायचा नाही. एवढं प्रत्येक व्यक्ती नक्की करू शकते की जर समोरचं काहीतरी चांगलं काम करतोय तर त्या व्यक्तीच्या त्या कामात अडथळा न आणणं. त्याच्यामुळे काय होईल, अर्थातच प्रगती होत राहील, भांडणं वादविवादही होणार नाही. If the disputes are not serious, they can be solved locally by speaking to the parties involved. जर फार सिरियस नसेल, छोटूसा काहीतरी मॅटर असेल तर तो सॉल्व्ह करता येऊ शकतो तिथल्या तिथे बोलून. However, if the dispute is not solved in this way, it has to be taken to the appropriate bodies or the courts. जर तो त्या लेव्हलवर बोलून जर तो डिस्प्यूट सॉल्व्ह झाला नाही तर अल्टिमेटली काय करायला लागतं, कोर्टात जायला लागतं. म्हणजे न्यायनिवाडा होतो, जिथे परत जस्टिस इनजस्टिस या सगळ्याच्या डेफिनेशन प्रमाणे सगळे वादविवाद मिटवले जातील, तिथपर्यंत पोहोचायला लागतं. सिन्स 2007, the Mahatma Gandhi Dispute Free Village Mission is being implemented in our state. 2007 पासून महात्मा गांधींनी जे तंटामुक्त गाव असं बऱ्याच ठिकाणी तुम्ही वाचलं असेल, गावाचं नाव असतं ग्रामपंचायत आणि तंटामुक्त गाव, दॅट इज डिस्प्यूट फ्री विलेज, कुठलेही वादविवाद नसलेलं गाव, हे आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये चालू केलेलं आहे. त्याचा इम्प्लिमेंटेशन सुरू केलेलं आहे. द एम ऑफ दिस स्कीम इज दॅट विलेजेस शुड बी एबल टू सॉल्व्ह देअर ओन डिस्प्यूट्स थ्रू पीसफुल डिस्कशन्स. याचं एम काय आहे, या सगळ्यातून साध्य काय करायचं आहे की जे गावातली आपापसात जी भांडणं आहेत ती गावातल्या गावातच शांततेने मिटवली जातील. त्याचा फार मोठा इश्यू क्रिएट होणार नाही, कोर्टापर्यंत कोणाला जायला लागणार नाही. दिस मेथड ऑफ सॉल्व्हिंग डिस्प्यूट्स इन्क्रीजेस हार्मनी इन द विलेज. त्याच्यामुळे काय होतं, आपापसातच भांडणं मिटली की ज्यांनी भांडणं मिटवली त्याच्याबद्दल एक आदर निर्माण होतो आणि अशा प्रकारे उद्या त्याची कोणाशी तरी भांडणं होतील, त्याच्या मदतीला दुसरे व्यक्ती धावून येऊ शकते. सो याच्यामुळे काय होतंय की सगळ्यांनी व्यवस्थित एकत्रितपणे त्या गावात राहण्याची गावाची कपॅसिटी वाढते. Villages which have solved their disputes by using this method also get a peace award. ज्यांनी अशा प्रकारे भांडणं थांबवलेली आहेत, वादविवाद मिटवलेले आहेत, त्यांना शांततेचं बक्षीस सुद्धा मिळतं. इन सिटीज मोहल्ला कमिटीज हेल्प टू सॉल्व्ह डिस्प्यूट्स. ओके, सो आता आपले इश्यूज इन सिव्हिक लाईफ हा एक पॅराग्राफ आधी वाचायचा आहे. Harshad, will you read this paragraph? Okay, might be he left. Then Diksha, will you read this paragraph? Please switch on your mic. Okay. Yes, miss. ओके, येस. हर्षद, पुढचा पॅराग्राफ तुला देते. दीक्षा, प्लीज स्टार्ट फ्रॉम इश्यूज इन सिव्हिक लाईफ. Issues in civic life. We lectures many problems in our issues life. They problems cause plans use in inconvenience sometimes inconvenience some our life is the errors it throws into disorder. Disorder turns a blinking eyes to our problems, they become works. Some it is best to solve them instant. The problems faced by people in country and village can be called problems or inside issues in civic life. In country life
important to be available different Identify such issues. ओके, तुझ्या इथे बहुतेक problem. ओके ओके ठीक आहे, बहुतेक रेंजचा इश्यू येतोय कारण तुझा आवाज ब्रेक होतो. ओके, नो प्रॉब्लेम, यू कॅन स्टॉप नाव. मे बी रेंजच्या इश्यूमुळे थोडासा शेवटी आवाज ब्रेक झाला, बट नो प्रॉब्लेम, इट्स ओके. सो नाव नेक्स्ट इज हर्षद. सॉल्विंग डिस्प्यूट्स पासून वाच. Okay. Disputes arising over various issues in our towns and villages can also be problem. The well-being of a village is affected by constant disputes. It leads to loss of unity and obstructs the progress of the village. If the disputes are not serious, they can be solved locally by speaking to the parties involved. However, if the dispute is not solved in this way, it has to be taken to the appropriate bodies or the courts. Okay, very good. You can switch off your mic now. Okay, आता पुढे problem solving. Have you heard about these attempts at solving problems? स्वतः काही गोष्टी आपण डिस्कस करूया, काय आहे बघूया ते प्रॉब्लेम सॉल्विंग वरती. हिवरे बाजार. In the village of Hivre Bazar in Ahmednagar district, water shortage was a big problem. हिवरे बाजार या अहमदनगर जिल्ह्यातल्या गावामध्ये पाण्याची कमतरता हा एक खूप मोठा प्रॉब्लेम होता. This problem was solved with the help and participation of the villagers. गावातल्या लोकांनी सगळ्यांनी एकत्र येऊन हा प्रॉब्लेम सॉल्व्ह केला. द प्रॉब्लेम ऑफ ॲनिमल फीड वॉज ऑल्सो सॉल्व्ड. प्रॉब्लेम जो प्राण्यांना लागणारं प्राण्यांसाठीचं जे खाद्य असेल त्याचा सुद्धा काहीतरी प्रॉब्लेम होता, तोही त्या गावकऱ्यांनी एकत्र येऊन सॉल्व्ह केला. नाव हिवरे बाजार हॅज लश ग्रीन सराउंडिंग्स. त्याच्यामुळे काय झालंय, पाण्याची कमतरता ही कमी झाली, प्राण्यांना मिळणारं अन्न व्यवस्थित उगवायला लागलं आणि त्याच्यामुळे आता तिथे काय आहे, सगळीकडे हिरवळ आहे. मेनी विलेजेस फेस वॉटर शॉर्टेज. फाइंड द रिझन्स फॉर दिस अँड सजेस्ट सोल्युशन्स. तर आता भरपूर सारे अशी आपल्याला माहिती आहे की गावांमध्ये युजली पाण्याचा तुटवडा जाणवतो. तर आता साधारणपणे आपल्याला एक लिस्ट बनवायची आहे की कशामुळे हा पाण्याचा तुटवडा जाणवत असेल आणि डिपेंडिंग ऑन दॅट प्रॉब्लेम देयर विल बी अ सोल्युशन. काही ठिकाणी असं होत असेल की पाण्याचा साठा करण्यासाठीच काही नाहीये, पाऊस येतो, पाऊस भरपूर पडतो, पण पाण्याचा साठा करण्यासाठी काही नाही, त्याच्यामुळे नंतर पाणी पुरत नाही. दुसरा प्रॉब्लेम असा असू शकतो की काही गावं अशी असतात जिथे फारसा पाऊसच होत नाही. तिथे काय करता येऊ शकेल की जेवढा पण पडेल तेवढा आपल्याला त्याचा पाण्याचा काही वापर करता येईल का, ह्याच्यावर विचार करायला लागेल. किंवा जिथे पाऊस भरपूर पडतो तिकडनं पाणी आपल्याला ट्रान्सपोर्ट करून ते दुसऱ्या गावाला नेता येईल का, ह्याच्यासाठी काय उपाय आहे, असं काही करता येईल का. तर ही सोल्युशन्स काढता येऊ शकतात आपल्याला. नॅचरल वॉटर, काही ठिकाणी आता बिल्डिंगच्या वरती अशा सोयी असतात की तिथे रेन वॉटर हार्वेस्ट केलं जातं. म्हणजे पावसाचे जे 4 महिन्यात पाऊस पडतो
तेव्हा ते पाणी साठवून ठेवलं जातं आणि नंतर ते वापरलं जातं. जेव्हा पाण्याचा तुटवडा असेल तेव्हा ते पाणी आपल्याला वापरात येऊ शकतं. शिवाय आपल्याकडे म्युनिसिपल कॉर्पोरेशन शहरांमध्ये तरी ऍटलिस्ट पाणी पाठवतच असतं. गावांमध्ये काही गावांना अटॅच्ड नद्या असतात, तिथून पाणी मिळू शकतं. सो आपल्याला कसं पाणी जपून वापरता येईल आणि पाणी साठवता कसं येईल याचाही आपल्याला विचार करता येऊ शकतो, डिपेंडिंग ऑन द प्रॉब्लेम, की एक्झॅक्ट पाण्याचा तुटवडा कशामुळे आहे हे शोधल्यानंतरच आपण त्याच्यावरचं सोल्युशन काढू शकतो. नेक्स्ट इज क्लिनिंग अ विलेज थ्रू श्रमदान. अजून एक बराचसा प्रॉब्लेम असतो बऱ्याच ठिकाणी, की भरपूर सारं गार्बेज डंप केलेलं असतं, भरपूर सारा कचरा असतो, राईट. तर तो सगळा साफ करणं, ह्याच्यासाठी काहीतरी जर एखाद्या ऍक्टिव्हिटीला नाव दिलं, त्याच्यात सगळे सामील झाले, तर ती ऍक्टिव्हिटी जास्तीत चांगल्या प्रकारे राबवली जाते. जसं आपण वरती बघितलं होतं की आपण भरपूर साऱ्या गावांच्या बाहेर तुम्ही पाट्या कधी बघितल्या असतील तर तंटामुक्त गाव असं लिहिलेलं असतं, राईट. तर ती गांधीजींनी स्कीम काढली, गांधीजींनी ते सुरू केलं आणि ते पुढे अंमलात आणतायत असं जेव्हा सांगितलं गेलं लोकांना की असं करा तुम्हाला पीस अवॉर्ड मिळेल, तेव्हा या गोष्टी चांगल्या प्रकारे राबवल्या गेल्या. तसंच स्वच्छतेचं आहे. श्रमदान या नावाखाली जेव्हा स्वच्छता सुरू केली तेव्हा जास्ती लोक त्याच्याकडे बघायला लागली की किती स्वच्छता आपल्यासाठी गरजेची आहे आणि आपण कसं ते फॉलो केलं पाहिजे. द पीपल ऑफ खुडावाडी village in Usmanabad district cleaned their village through Shramadhan or voluntary contribution of labor. खुडावाडी या उस्मानाबाद जिल्ह्यातल्या लोकांनी काय केलं, जसं मगाशी आपण बघितलं अहमदनगर मधल्या लोकांनी गावातलं पाणी कसं जपून राहील आणि प्राण्यांना व्यवस्थित अन्न कसं मिळेल ह्याच्या बाबत काही प्रॉब्लेम्सवर डिस्कस करून सोल्युशन काढलं होतं, तसं उस्मानाबादमध्ये क्लिनिंग ऍक्टिव्हिटी केली होती. दे डिसाइडेड दॅट एव्हरीवन शुड हेल्प इन क्लिनिंग द विलेज. त्यांनी काय ठरवलं होतं की प्रत्येकाने गाव स्वच्छ करण्यासाठी काही ना काहीतरी मदत केली पाहिजे. फर्स्ट द वेस्ट वॉटर वॉज डेल्ट विथ. पहिल्यांदा काय केलं होतं की वेस्ट वॉटर, जे खराब झालेलं पाणी होतं ते स्वच्छ केलं. द गार्बेज वॉज यूज टू मेक मॅन्युअर युझिंग वर्मिकल्चर. जे काही कचरा होता तो कशासाठी वापरला गेला, खत बनवण्यासाठी. मॅन्युअर म्हणजे खत, युझिंग वर्मिकल्चर म्हणजे वर्मिकल्चर वर्ड ऐकलायत कुठे? वर्मिकल्चर वर्ड नाही बघितलेला कुठे तुम्ही? गांडूळ खत ऐकलंय? गांडूळ खत मराठीमध्ये गांडूळ खत ऐकलंय? ओके, नाही, ठीक आहे. गांडूळ माहितीये, शेतकऱ्यांचा मित्र म्हणतो आपण गांडुळाला, अर्थवर्म, राईट. सो ते वापरून तो तो काय करतो, जेव्हा तो कचरा किंवा जे आजूबाजूच्या गोष्टी खातो त्या भुसभुशीत करतो, माती भुसभुशीत करतं गांडूळ, म्हणून ते वापरून त्या कचऱ्याचं विघटन केलं जातं आणि त्याचा उपयोग केला जातो कशासाठी, खत म्हणून. सो दॅट इज वर्मिकल्चर, युझिंग प्रिपरेशन ऑफ मॅन्युअर युझिंग वर्मिकल्चर. शहरामध्ये सुद्धा आता काय करतात, जो पालापाचोळा असतो, आजूबाजूला समज झाडं असतील तर तो पालोपाचोळा एका ठिकाणी डंप केला जातो, त्याच्यामध्ये गांडूळ ऍड केली जातात, बाहेरून एक्सटर्नली गांडूळ ऍड केली जातात, जेणेकरून त्या कचऱ्याचं विघटन होईल आणि ते खत पुन्हा त्या झाडांना दिलं जातं. ओके, सो गावात तर हे अजून सोपं आहे की गांडूळ नॅचरली शेतात अवेलेबल असतातच, शहरात ते विकत वगैरे आणतात. ओके, सो तुम्ही सुद्धा हे घरी करू शकतो आपण, की एखाद्या कुंडीतला जो काही झाडाचा पालापाचोळा पडतो कचरा, तो एकत्र गोळा करायचा आणि कुठेतरी फक्त जमिनीखाली ठेवून द्यायचा. गांडूळच पाहिजेत असं काही नाही, जमिनीतले जे बॅक्टेरिया असतील, मायक्रो ऑर्गॅनिझम्स असतील, आपण बघितलं होतं कसं झाडांची सायकल कशी असते ती, त्याच्यामध्ये आपण पाहिलं होतं, त्याचं विघटन होतं आणि पुन्हा त्याच्यापासून न्यूट्रिएंट्सच रिलीज होतात आणि ते आपण खत म्हणून वापरू शकतो. ओके, आपल्या इथे बऱ्याचशा ठिकाणी असं राबवलं जातं, ओला कचरा आणि कोरडा कचरा वेगळा करायचा, ज्याच्यामध्ये एका ओल्या कचऱ्यामध्ये सगळा झाडपाला समाविष्ट असतो. म्हणजे काय करता येऊ शकतं, तो झाडपाला आपण ह्या गोष्टींसाठी वापरू शकतो, खत निर्माण करण्यासाठी. प्लास्टिक वेगळं द्यायला सांगतात,
कारण प्लास्टिकचा काहीच उपयोग होत नाही, त्याचं विघटनाची प्रक्रिया पूर्ण वेगळी आहे. ओके, सो हे सगळ्या क्लिनिंग मध्ये ऍक्टिव्हिटीजचे पॉइंट येतात. अ टॉयलेट वॉज बिल्ट इन इच हाऊस. प्रत्येक घरामध्ये टॉयलेट बांधलं गेलं. जी कॉमन टॉयलेट होती त्याच्यापेक्षा हेल्दियर वे इज प्रत्येक ठिकाणी टॉयलेट असणं, प्रत्येक घरात वॉशरूम्स असणं इज इम्पॉर्टंट. Okay, so we will discuss about this in detail in the next lecture. So for now, thank you and bye. Bye, teacher. Bye. You can leave the meeting now. Bye, miss. Bye, miss. Yes, you can leave the meeting. Bye, teacher.